तर अजित पवार हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत। अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे दृश्य पनवेलमधले आपण पाहतोय। पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन मेळावा आहे, त्यासाठी संजय राऊत पोहोचलेत। विनंती आहे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करावं। आज शेकापचा मेळावा आहे आणि या 78व्या वर्धापन दिन मेळाव्यासाठी सध्या अनेक दिग्गज नेते या मंचावर उपस्थित असणार आहेत। शुभेच्छा देण्यासाठी हे सर्व नेते या ठिकाणी पोहोचणार आहेत। संजय राऊत हे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्यांना खाली उतरवलं जाईल, हा प्रोटोकॉल आहे, त्यामुळे कृपया कोणी थांबू नका। या ठिकाणी शिवसेनेची बुलंद तोफ आदरणीय खासदार संजय राऊत साहेब आपल्याला अभिवादन करतात। पुन्हा एकदा जोरदार टाळ्यांनी आपण संजय राऊत साहेबांचं स्वागत करूया। मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या स्टेजवरच्या कार्यकर्त्यांना मगाशी मी नावांची यादी वाचलेली आहे। या नावांच्या यादी व्यतिरिक्त जर कोणी स्टेजवर थांबला तर त्याला पोलिसांकरवी खाली उतरवलं जाईल, याची कृपया नोंद घ्या। यानंतर एक महत्त्वाची सूचना आहे, बंडू दत्तू तांडेल आणि रामभाऊ मोरे यांनी कृपया ज्ञानेश्वर मोरे यांच्याशी संपर्क साधावा। त्यानंतर आपण वळतोय मान्यवरांच्या मनोगताकडे। मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा सहचिटणीस ॲडव्होकेट गौतम पाटील साहेब यांना की त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त करावं। जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया ॲडव्होकेट गौतम पाटील साहेबांचं। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शेतकरी कष्टकरी जनतेचे कायवारी स्वर्गवासी नारायण नागू पाटील, स्वर्गवासी दत्ता पाटील, स्वर्गवासी प्रभाकर पाटील, स्वर्गवासी दत्तूशेठ पाटील, स्वर्गवासी दिबा पाटील, स्वर्गवासी मोहनभाई पाटील, स्वर्गवासी मीनाक्षीताई पाटील यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करून आपणा सर्वांना माझा लाल सलाम। व्यासपीठावर उपस्थित शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस सन्माननीय माजी आमदार भाई जयंत पाटील, आजच्या कार्यक्रमाचे आपले पाहुणे शिवसेनेचे खासदार सन्माननीय संजयजी राऊत साहेब, सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख, शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुलजी म्हात्रे, ज्येष्ठ नेते जाधव सर, भाई राजू कोरडे, महिला कामगार आघाडीच्या ॲडव्होकेट मानसीताई म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या अलिबाग रोहा मुरुड विधानसभा संघाच्या लोकप्रिय उमेदवार चित्रलेखाताई, महाराष्ट्राच्या हितासाठी राज ठाकरे यांचे स्वागत आणि त्यांच्या त्या भूमिकेला आमचा पाठिंबा। विचार मंथन फक्त दरवर्षी होतं, कार्यकर्ते त्याच्या व्यतिरिक्त काही राजकीय त्याच्यात होत नाही। आम्ही ते चर्चा करतो कमी, पण या वर्धापनाचं वैशिष्ट्य आहे 70% 80% तरुणांना या ठिकाणी आम्ही अधिकार सोपवलेले आहेत। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होणार आहेत। अनेक पक्षप्रवेश देखील त्यांच्या उपस्थितीत आज रायगडमध्ये पार पडणार आहेत। तर दुसरी दृश्य आहेत शेकापच्या मेळाव्याची। पनवेलमध्ये हा शेकापचा मेळावा होतोय आणि या मेळाव्यासाठी संजय राऊत हे हजर झालेले आहेत, उपस्थित झालेले आहेत। शेका पक्षाचा वर्धापन दिन आहे, स्थापना दिवस आहे आणि सर्वच पक्षांचे नेते तिकडे उपस्थित लावतात। शेका पक्ष या महाराष्ट्राच्या राजकारणातला, चळवळीतला एक महत्त्वाचा पक्ष आहे। स्वातंत्र्य लढ्यापासून तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनापर्यंत कष्टकऱ्यांचे आंदोलन उभारण्याची कामं शेका पक्षाने महाराष्ट्रात केल्यावर त्या पक्षाच्या स्थापना दिवसाला आमच्यासारख्या लोकांनी हजेरी लावली पाहिजे। मग मुंबईचा लढा असेल, बेळगाव कारवार सीमा प्रश्नाचा लढा असेल, शेका पक्षाचं योगदान हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि कष्टकऱ्यांचा पक्ष आहे। तर आज संजय राऊत हे काय बोलणार याकडेही लक्ष लागलेलं आहे। तर थोड्याच वेळात या व्यासपीठावर राज ठाकरे हे देखील पोहोचतील। या मुद्द्यांवर आधारित सामाजिक समतेची चळवळ उभी केली होती। सर्वांना सक्तीचे
व मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. मागासवर्गीय तसे बहुजन समाजाला शासकीय सेवेत आरक्षण असले पाहिजे. गरीब विद्यार्थ्यांना उत्तम प्रकारे शिक्षण घेता येण्यासाठी शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत.